बेहदची परम महाशांती. आज आपण कालचक्रावर बोलूयात. बापूजी म्हणतात, वेद आणि उपनिषदांमध्ये अनेक मतभेद आहेत. एकमेकांच्या विचारांवर आरोप विरोध असे अनेक भेद दिसतात. पण ब्रह्मांडाची वेळ म्हणजेच सृष्टीचा आणि पृथ्वीचं जे कालचक्र आहे हे ठरलेलं आहे. ते कोणीही बदलू शकत नाही. पृथ्वीची वेळ हा ब्रह्मदेवाच्या कालगणनेनुसार चालते. ब्रह्मदेवाची 100 वर्षे हा निश्चित कालावधी आहे आणि त्या 100 वर्षात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलयुग असे चतुर्युगांची चक्रे चालत राहतात. म्हणजेच ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 युगचक्रे इतकी ती विशाल गणना आहे. हा कालक्रम ब्रह्मदेव स्वतःही बदलू शकत नाही. विष्णू देखील बदलू शकत नाही, कारण विष्णू पुरीत राहूनही ब्रह्मांडाचा वेळ त्याच्या नियंत्रणात नाही. ब्रह्मांडातील 4 युगांचा कालावधी म्हणजे 43,20,000 वर्षे हा निश्चित केलेला आहे. तो वेळ कोणत्याही देवतेला कमी जास्त करता येत नाही. विष्णूचे कार्य म्हणजे प्रलय घडवणे, कल्पप्रलय घडवणे आणि अधर्म वाढल्यावर असुरांचा विनाश करणे. शंकराचे कार्य म्हणजे विनाश करणे म्हणजे अर्धप्रलय घडवणे. या सर्वांच्या कार्यमर्यादा ठरलेल्या आहेत. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक, विष्णुपुरी, शिवपुरी आणि त्यावरही परमधाम आहे. या सर्व लोकांचा स्वतःचा एक एक वेळ, एक एक कालगती आहे आणि खाली 7 पाताळ लोक देखील आहेत. जर या ब्रह्मांडातील कोणत्याही एका पृथ्वीवरच्या 4 युगांचा वेळ बदलला तर संपूर्ण ब्रह्मांडाचं संतुलन बदलून जाईल. आणि म्हणूनच कोणताही देव, ना ब्रह्मा, ना विष्णू, ना शंकर कोणीही वेळ बदलू शकत नाही. कोणी म्हणेल की सत्ययुग कमी केलं, त्रेतायुग छोटं केलं, द्वापारयुग कमी झालं, तर ते फक्त त्यांच्या मतांवर आधारित आहे. कारण प्रत्यक्षात असा कोणताही बदल होऊ शकत नाही. ब्रह्मांडाचा जो निश्चित वेळ आहे, तो त्या ब्रह्मांडाच्या रचयित्यानेच ठरवलेला आहे. आणि त्या रचयिताच्या मूळ अधिष्ठान म्हणजे परब्रह्म परमेश्वर, जे परमधामामध्ये निराकार स्वरूपामध्ये स्थित आहेत. हा कालचक्र परिपूर्ण आहे, बदलणारा नाही. कारण तो त्या त्या रचयित्याने परब्रह्म परमेश्वराने निश्चित केलेला असतो. बेहदची परम महाशांती.